कर्नाटका डिजिटल प्रेस मीडिया जर्नलिस्ट एसोसिएशन के मेंबर्स का सम्मान, कॉन्स्टिट्यूशन की कॉपीज तकसीम की गई और 10 लाख इंश्योरेंस स्कीम का ऐलान। गुलबर्गा के ताज ढाबा में कर्नाटक डिजिटल प्रेस मीडिया जर्नलिस्ट एसोसिएशन के मेंबर्स के लिए एक खास सम्मान का प्रोग्राम रखा गया है। इस प्रोग्राम को सैयद उस्मान नाज, ओनर ऑफ उस्मान नाज एडवर्टाइजिंग एजेंसी ने होस्ट किया। प्रोग्राम के दौरान उस्मान साहब ने तमाम मेंबर्स को शॉल उड़ाकर इज्जत बख्शी और उनको इंडियन कॉन्स्टिट्यूशन की किताबें हदिया की। इस मौके पर केक कटिंग सेरेमनी भी रखी गई। एसोसिएशन के प्रेसिडेंट मोहम्मद सद्दाम ने बताया कि एसोसिएशन के इनॉग्रेशन के दिन तमाम मेंबर्स के लिए 10 लाख का इंश्योरेंस कवर दिया जाएगा, जो डिजिटल जर्नलिस्ट की हिफाजत और सपोर्ट के लिए एक अहम कदम होगा। सैयद उस्मान नाज ने तमाम मौजूद जर्नलिस्ट का शुक्रिया अदा किया और कहा कि डिजिटल मीडिया का असर तेज़ी से बढ़ रहा है। इन्होंने जोर दिया कि आज के मीडिया दौर में ऐसे ऑर्गेनाइजेशन को मजबूत बनाना बहुत ज़रूरी है। मोहम्मद अशरफ और दत्तू बाजगी ने भी एसोसिएशन और उसके इनिशिएटिव्स को अपनी पूरी हिमायत देने का वादा किया। एसोसिएशन ने यह भी ऐलान किया कि डिजिटल जर्नलिस्ट के लिए एक खास हेल्पलाइन जल्द ही लॉन्च की जाएगी, जो फील्ड रिपोर्टर्स को फ़ौरन मदद और रहनुमाई फराहम करेगी। प्रोग्राम में मौजूद लोगों में प्रेसिडेंट मोहम्मद सद्दाम, वाइस प्रेसिडेंट ताजुद्दीन शाह और वाइस प्रेसिडेंट अकरम सहूकार, सेक्रेटरी इमरान खान, जॉइंट सेक्रेटरी मोहम्मद नईम, शिव कुमार याल्डे, जगदीश बिरादर, अब्दुल रहमान, ट्रेजरर चंद्रशेखर बैलमागी और नबी पटेल, मेंबर्स मोहम्मद रऊफ, मोहम्मद मंसूर, मोहम्मद हनीफ वगैरह शामिल। नया मीडिया संगठन को मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं। आप बुलाने पे आए, मैं और एक बार तहे दिल से आपको धन्यवाद देता हूं। हम सारे लोग मिलकर शहर के लिए कोई अच्छा काम करेंगे। ಇವತ್ತೇನು ಡಿಜಿಟಲ್ ಮೀಡಿಯಾ ಒಂದು ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ನಾವು ಹೊಸದಾಗಿ ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿರುವಂಥ ಸೈಯದ್ ಉಸ್ಮಾನ್ ನಾಜ್ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಅವರಿಗೆ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ದತ್ತು ಬಾಸ್ಕಿ ಅವರು ಏನು ಜೈ ಸೈನ್ಯ ಸಂಘಟನೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿರುವಂಥರು, ಮತ್ತು ಅಶ್ರಫ್ ಅಲಿ ಅವರು ದಲಿತ ಸೈನ್ಯ ಯೂತ್ ಮುಖಂಡರಾಗಿರುವಂಥರು ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡು ನಮ್ಮಂಥ ಪತ್ರಕರ್ತರ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡೋ ಜೊತೆಗೆ ಸಂಘಟನೆಗೂ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ। ಈಗಿನ ಕಾಲದಲ್ಲಿ ಪತ್ರಕರ್ತರು ಏನು ಒಂದು ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಅಂದರೆ ಗ್ರೌಂಡ್ ಲೆವೆಲಲ್ಲಿ ಆ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಗಳನ್ನು ಏನು ಅನುಭವಿಸ್ತಿದ್ದಾರೆ ಅದನ್ನು ದೂರ ಮಾಡಿಸಲು ಸಲುವಾಗಿ ನಾವೇನು ಅಸೋಸಿಯೇಷನನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿದ್ದೇವೆ। ಬರೋಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಮೆಂಬರ್ಗೆ 10 ಲಕ್ಷ ಓಪನಿಂಗ್ ದಿನವೇ ನಾವು 10 ಲಕ್ಷ ಬಾಂಡ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಅವರಿಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಆಗಲಿ ಅಂಥೇಳಿ। ಅಂದರೆ ಗ್ರೌಂಡಲ್ಲಿ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ ಆಗಲಿ ಅಥವಾ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಾದ ಒಂದು ಅನಾಹುತಕ್ಕೆ ಆದರೆ ಅವರಿಗೆ 10 ಲಕ್ಷದ ಒಂದು ಹೆಲ್ತ್ ಇನ್ಶೂರೆನ್ಸ್ ಮಾಡಿಸ್ತಾ ಇದೆ ಸಂಘಟನೆಯಿಂದ, ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಡೆಯಿಂದ ಲೀಗಲ್ ಸಪೋರ್ಟು ಇರುತ್ತದೆ। ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಈ ಒಂದು ಏನು ತಾಜ್ ಧಾಬಾದಲ್ಲಿ ಇವತ್ತು 3 ಜನ ಸೇರಿಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಮ್ಮ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ಗೆ ಏನು ಒಂದು ಪ್ರೋತ್ಸಾಹ ತುಂಬುವಂಥ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾರೆ। ಬರುವಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಇಂಥ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಬಂದರೆ ನಮಗೂ ಒಂಥರ ಈಗ ಏನು ಒಂದು 12 ತಾಸು ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ದೀವಿ, ಬರೋಂಥ ದಿನಗಳಲ್ಲಿ 12 ತಾಸು ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಇವರಿಂದ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಮೆಂಬರ್ಗಳಿಗೂ ಒಂದು ಸಾರಿ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತಾ, ಕೊನೆಯದಾಗಿ ಒಂದು ಏನು ಸೈಯದ್ ಉಸ್ಮಾನ್ ನಾಜ್ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಏಜೆನ್ಸಿ ಇದೆ, ಏನು ಕಲಬುರಗಿಯಲ್ಲಿ ಅತಿ ದೊಡ್ಡದಾದ ಏಜೆನ್ಸಿ, ಅವರಿಗೂ ಆದ ಒಂದು ಹೃತ್ಪೂರ್ವಕ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತೆ। हम सभी की तरफ से, हमारी पूरी टीम की तरफ से उस्मान साहब को बहुत बहुत शुक्रिया अदा करता हूँ। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि बरकातहू। ಎಲ್ಲರಿಗೂ नमस्कार। आज उस्मान साहब हमारे नाज एजेंसी की तरफ से जो हमारे मीडिया एसोसिएशन को जो एक सम्मान किया गया है वो बहुत ही खुशी की बात है। तो इस तरीके के एसोसिएशन से जो है, इस तरीके के सम्मान की वजह से जो है ना हमें भी एक खुशी होती है, हमें भी काम करने के लिए जो है ना एक प्रोत्साहन मिलता है, एक जोश आता है। तो मैं उस्मान साहब का और उनकी इंटायर टीम का शुक्रिया अदा करता हूँ। और उस्मान साहब के बारे में कहना चाहूँगा कि गुलबर्गा में अगर किसी को अपना ऐड हाईलाइट करना होता है या अपनी चीज़ को जो है ना बढ़ाकर बताना होता है या अच्छी तरीके से बताना होता है, तो गुलबर्गा की एक मशहूर शख्सियत है हमारे उस्मान साहब। और ताज ढाबे में आज जो ये हमारा सम्मान किया गया है, हम तहे दिल से उनका शुक्रिया अदा करते हैं और हम उम्मीद करते हैं कि इस तरीके के जो है ना अप्रिसिएशन हमारे को मिलते रहेंगे। हम इसी तरीके से जो ना गुलबर्गा की आवाम के लिए खिदमत करते रहेंगे। शुक्रिया। गुलबर्गा में सैयद उस्मान साहब जो नाज एडवर्टाइजिंग एजेंसी के ओनर हैं,
उन्होंने हम सभी कर्नाटका डिजिटल प्रेस मीडिया जर्नलिस्ट एसोसिएशन के सारे मेंबरान को यहाँ पे बुलाकर पहले तो शालपोशी की, फिर साथ में कॉन्स्टिट्यूशन की बुक दी। ये कॉन्स्टिट्यूशन की बुक दी, फिर साथ में एक चीज गुलपोशी नहीं की, वो इसलिए क्योंकि फूल डालते हैं कहीं पे फेंका जा सकता है। कॉन्स्टिट्यूशन की जब बुक किताब दी जाती है तो इसमें हमारे इल्म में इजाफा होता है। तो इस पहली बात तो मैं ये एक यूनिक काम करने के लिए इनको और एक बार धन्यवाद देता हूँ। और दूसरी चीज ये है कि हम तमाम जर्नलिस्ट एसोसिएशन में जो मेंबर्स हैं सबको आइडेंटिफाई किया, क्योंकि हम लोग दिन रात खतरे से खेलते हैं और काफी हम मुश्किलों का सामना करते हैं। जैसे कि हमारे सद्दाम भाई ने अभी बताया कि जब हमारा संगठन के ओपनिंग के दिन 10 लाख का हेल्थ इंश्योरेंस देने वाले हैं, साथ ही साथ हम लोग हेल्पलाइन भी शुरू करने वाले हैं। कोई भी पत्रकार को कहीं भी तकलीफ होगी तो उस हमारे हेल्पलाइन नंबर पे कॉल करने के बाद उस तकलीफ को इंशाल्लाह हम वहां तक पहुंचने की कोशिश करेंगे। तो मैं मेरे सारे जर्नलिस्ट एसोसिएशन के मेंबर्स जो भी हैं, मैं इन सभी का भी दिल से शुक्रिया अदा करता हूं कि उस्मान भाई के बुलाने के बाद सभी लोग आए। फिर साथ ही साथ हमने एक बेहतरीन केक कट करके एक अच्छा रिप्रेजेंटेशन दिया और साथ ही साथ ये एक हमारे जो है ना संगठन से एक अच्छा मैसेज जाए और अगर किसी को तकलीफ है कुछ भी हो तो हम लोग सभी के साथ हैं। अस्सलाम वालेकुम, जय भीम, जय टीपू सुल्तान। आज गुलबर्गा के मशहूर ताज ढाबे में कर्नाटका डिजिटल प्रेस मीडिया का जो एसोसिएशन, नया एसोसिएशन बना हुआ है, हम उन सब का सम्मान करने के लिए हमारे नाज उस्मान भाई एड एजेंसी की तरफ से ये सम्मान रखा गया था। मैं नाज उस्मान साहब का शुक्रिया अदा करता हूं और तमाम डिजिटल मीडिया के जो टीम मेंबर्स है, प्रेसिडेंट है, अध्यक्ष है, सबका शुक्रिया अदा करता हूं, क्योंकि आप सब अपना कीमती वक्त निकालकर यहाँ पर आकर हमारी इस दावत को कबूल करें। और उम्मीद करता हूं यहाँ से अगर जहां कहीं भी जिस तरह से संगठन बना है, जिस तरह से मीडिया वालों के ऊपर आए दिन आप लोग देखते हैं बेसलेस एलिगेशन लगाकर बदनाम किया जा रहा है, इसके लिए आज ये संगठन जिस तरह से मजबूती से खड़ा हुआ है, आने वाले दिनों में इसी तरह से ऐसे ही काम करेगा। और संगठन के लिए हमसे जो भी हो सकता है, हम संगठन को मजबूत करने के लिए नाज उस्मान भाई और मैं और दत्तू भाजगी साहब जो भी हमसे हो सकता है हम संगठन को मजबूत करने के लिए करेंगे। ये जिस तरह से हम देखते हैं मीडिया, सोशल मीडिया बोले तो एक हमारे भारत देश का चौथा स्तंभ है, इसको मजबूती से थामे रखने की हम सबकी जरूरत है। और मैं शुक्रिया अदा करता हूँ आप सब यहाँ पर आए, फिर एक बार तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ। ತಾಜ್ ಫಂಕ್ಷನ್ ಹಾಲ್ ಬಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕನ್ನಡ ಆಯ್ತು, ಹಿಂದಿ ಆಯ್ತು, ಎಲ್ಲ ಚಾನಲ್ಗಳು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾ ಪೂರನೇ ಬಂತು। ನಮ್ಗೆ ಏನು ಖುಷಿ ಅಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಏನೋ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಅಂತಂದ್ರಲ್ಲ 10 ಲಕ್ಷ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀನಲ್ಲ, ಅದು ಬಹಳ ಖುಷಿ ಅದ। ಅಂದ್ರೆ ಇವ್ರಿಗೆ ನೋಡಿ ಕಲಿಬೇಕು, ಬೇರೆ ಮೀಡಿಯಾದವ್ರು ಅಂದ್ರೆ ಬೇರೆ ಚಾನಲ್ದವ್ರು ಕಲಿಬೇಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ಒಂದ್ ಮಾಡ್ಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ಇದೇ ತರ ಇಲ್ಲಿ ಮಾಡಾಕತ್ತಾರ ಅನ್ಬೇಕ ಅಷ್ಟು ಮೀಡಿಯಾ ಇಲ್ಲಿ ಬಂದ್ ಕೇಸಿ ಬಹಳ ಇಲ್ಲಿ ತಾಜ್ ದಾಬಾದಾಗ ಮಾಡಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ನಾಸ್ ಸಾಬು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ। ಮತ್ತು ಅದ್ರೊಳಗೆ ಅದ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕೇಕ್ ಒಂದು ಕಟ್ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಮೀಡಿಯಾದವರು ಎಲ್ಲ ಖುಷಿ ಮಾಡ್ಕೊಂತ ಮುಖಾಂತರ ಮತ್ತು ಅದ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಾಗೆಲ್ಲ ಏನ್ ನೋಡ್ಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಇನ್ನ ಮೊಬೈಲ್ದಾಗ ಬಂದಿರಲ್ಲ ಸರಳ ಅಂತ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಬರ್ತದ। ಅಂದ್ರೆ ಸೋಷಿಯಲ್ ಇವ್ರಿಗೇನೋ ನಾವು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ಬೇಕು। ಯಾಕಂದ್ರೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಜನ ಎಲ್ಲ ಸರ್ವ ಧರ್ಮದವರು ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ, ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಖುಷಿ ಅದ। ಯಾಕಂದ್ರೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಬರ್ಬೇಕಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಡನ್ ಅಂತ ಬರ್ತದೆ, ಇನ್ನ ಟಿವಿದಾಗ ನೋಡೋಬಿಟ್ಟಿಗೆ ಮೊಬೈಲ್ದಾಗ ಕಾಣಿಸ್ತದ। ಅದಕ್ಕೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಎಲ್ಲ ನಾ ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ। ಎಲ್ಲ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಹಿಂದಿ ಆಯ್ತು, ಕನ್ನಡ ಆಯ್ತು, ಇಂಗ್ಲಿಷ್ ಆಯ್ತು, ಎಲ್ಲ ಇದ್ರೊಳಗೆ ನಾವು ಧನ್ಯವಾದ ಹೇಳ್ತೀನಿ ಅವ್ರಿಗೆ। ಒಂದು ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದಾಗ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ನಾಜ್ ಎಂಟರ್ಪ್ರೈಸಸ್ ಇವತ್ತೇನು ಅವ್ರದ್ದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಅಶ್ರಫ್ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ನಾವು ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇದು ಮೀಡಿಯಾದ ಅವ್ರಿಗೆಲ್ಲ ಸಪೋರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ। ಏನಿದ್ರು ಬಿ ನಾವು ಅದಕ್ಕೂ ಅವ್ರ ಬೆಂಬಲ ಆಗಿ ಇರ್ತೀವಿ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳ್ತೀವಿ। ಅದ್ರ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಏನಪ್ಪಾ ಅಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಎಲ್ಲ ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತೀರಂದ್ರೆ ಅದು ಬಹಳ ಖುಷಿ ಅದ। ಯಾಕಂದ್ರೆ ಎಲ್ಲರೂ ಇದೇ ತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಬರಬೇಕು, ಯಾಕಂದ್ರೆ ಇದೇ ತರ ಯಾವ ತರ ಬಿ ನಾ ಈ ತರ ನೋಡಿಲ್ಲ। ಯಾಕಂದ್ರೆ ಇಷ್ಟು ಇನ್ಸೂರೆನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ 10 ಲಕ್ಷ ತನಕ, ನಿಮ್ಗೆ ಏನಾದ್ರು ಬಿ ಒಂದು ದಾಖಲೆ ಆಗ್ಲಿ ಏನಾರ ಒಂದು ಬಿದ್ದು ಆಯ್ತು ಏನಾರ ಒಂದು ಅಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಮೀಡಿಯಾದ ಹೋದ್ರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ತೊಂದರೆಗೆ ಎಲ್ಲ ಬೆಂಬಲ ಇದೆ ಅಂತ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ ಇಷ್ಟಪಡ್ತೀನಿ। ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮನ್ನು ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಇನ್ನೂ ನಮ್ಮ ಕೆಲಸಕ್ಕೆ ಬೆಂಬಲ ನೀಡುವುದಾಗಿ ಹೇಳಿದಂತ ನಾಜ್ ಹೋಟೆಲ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ, ನಾಜ್ ಅಡ್ವರ್ಟೈಸ್ಮೆಂಟ್ ಸಾಹೇಬ್ರಿಗೆ ಅತಿ ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳುತ್ತೇನೆ। ಯಾಕಂದ್ರೆ ಸೋಷಿಯಲ್ ಮೀಡಿಯಾದವ್ರಿಗೆ ಅಂದ್ರೆ ಕೇವಲ ಸುದ್ದಿ ಇದ್ರೆ ಮಾತ್ರ ಕರೀತಾರೆ, ಒಬ್ರು ಗೌರವಿಸ್ತಾರಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಗೌರವಿಸೋದು ನಮ್ಮ ಧರ್ಮ ಇರುತ್ತದೆ। ಅದಕ್ಕೆ ಅವರಿಗೆ ತುಂಬಾ ಧನ್ಯವಾದಗಳು।